पण शहाजीराजांना त्यांच्या दरबारामध्ये नोकरी करत असताना सतत वाटायचं की आपलं स्वतःचं साम्राज्य असलं पाहिजे, मोगलांची सत्ता इथून नेस्तनाबूत झाली पाहिजे. असं करत असताना आत्ताच आपल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर शिवनेरी किल्ल्यावर. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा 1680 मध्ये, 3 एप्रिल 1680. आयुष्य किती लांब? 1630 1680. 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये प्रतिज्ञा घेतली 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी की स्वराज्य निर्माण करायचं. म्हणजे 16व्या वर्षी त्यांनी प्रतिज्ञा घेतली आणि मृत्यू झाला हा त्यांचा 50व्या वर्षी. म्हणजे 50 - 16 विचार करा, पुढे फक्त 34 वर्षाची त्याची पुढच्या जी कारकीर्द होती. या कारकिर्दीमध्ये एवढं काही अलौकिक कार्य करून घेतलं की युगानुयुगे त्यांचं साम्राज्य, त्यांचं कर्तृत्व आपण अभ्यास करून आपल्याला प्रेरणा देणारं त्यांचं ते कार्य आहे. तर या कार्याचे उहापोह आपण थोडक्यात आपण इथे करून घेणार आहोत. बघा, राज्य निर्माण करणे ही एक गोष्ट आणि राज्य निर्माण केल्यानंतर तिला राखणं, तिला वाढवणं ही आणखी दुसरी महत्वाची गोष्ट. पहिली गोष्ट कठीण आहेच. अशा विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःचं राज्य निर्माण करणे, मोगली सत्ता. ज्या औरंगजेबाने मोगल सत्ता मिळवण्यासाठी आपल्या वडिलांना तुरुंगात टाकले, आपल्या भावांना त्यांनी ठार मारले, या औरंगजेबाची त्या काळामध्ये मोगल सत्ता भक्कम पायावर या संपूर्ण भारतामध्ये प्रस्थापित झालेली होती. तिने आगेकूच महाराष्ट्रामध्ये देखील केलेली होती. आणि याच काळामध्ये, विपरीत काळामध्ये स्वराज्य निर्माण करणं ही काही साधी गोष्ट नव्हती. परंतु तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गोष्ट, जी अशक्य असणारी गोष्ट वाटत होती, ही गोष्ट त्यांनी शक्य करून टाकली. ते कशामुळे? कारण या काळामध्ये जीवाला जीव देणारे त्यांना मावळे त्या काळामध्ये लागले होते. आणि या मावळ्यांमुळे, या सोबतीमुळे, या सर्व त्यांना, त्याचबरोबर जिजामाता, त्याचबरोबर शहाजीराजे यांचे जे संस्कार आहेत, या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज इथे आपलं राज्य निर्माण करू शकले. आज मी माझ्या या भाषणामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो मांडणार आहे की शिवाजी महाराजांची प्रस्थापित झाल्यानंतर, म्हणजे राज्य त्यांनी प्रशासन व्यवस्था निर्माण केल्यानंतर प्रशासन व्यवस्था कशा रीतीने मांडली. तर शिवाजी महाराजांची शेतकऱ्याविषयी काय धोरण होते? तर शिवाजी महाराज 23 ऑक्टोबर 1662 मध्ये लिहिलेल्या पत्रात म्हणतात की मोगलांची सत्ता इथे प्रस्थापित होत असताना शाहिस्ते खान मोगल ज्यावेळेस इथे राज्य करत असतात किंवा आगेकूच करत असतात, आक्रमण करत असतात, त्यावेळेस गावकऱ्यांना ही सूचना लवकरात लवकर मिळाली पाहिजे आणि त्याला सुरक्षित स्थळी त्यांना हलवलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कसे वागावे याचे मार्गदर्शन करताना ते म्हणतात की म्हणजे ज्यावेळेस मोगल सत्तेला आव्हान देण्यासाठी मराठी सत्ता मार्गक्रमण करत होती, त्यावेळेस हे मार्गक्रमण करत असताना जनावरांचा चारा काटकसरीने वापरण्याची त्यांनी सूचना केलेली होती. कारण घोडे, त्याच्यासोबत जे असतील, हत्ती असतील, यांना लागणारा चारा हा काटकसरीने वापरला गेला. त्याचबरोबर यांना लागणारा जो चारा शेतकऱ्याकडून विकत घेतला पाहिजे. मी राजा आहे आणि तू या राजाचा आहे म्हणून तू चारा फुकट दे असं म्हणता कामा नये. आपल्याकडे घोटाळा तो झालेला होता, माहिती आहे. तर तसंच शिवाजी महाराजांनी केलेला नाही. 5 सप्टेंबर 1676 आपल्या सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज काय म्हणतात की शेतकऱ्यांना लुटू नये, शेतकऱ्यांची चोरी करू नये, उलट शेतकऱ्यांची सेवा करावी, त्यांना संकट समयी मदत करावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव हा मिळालाच पाहिजे. ही शेतकऱ्यांची एवढी काळजी मानणारे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात. आणि या काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली. आज आपण आधुनिक मॉडर्न युग म्हणतो आणि पेपरामध्ये आपण काय असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची ते धोरण, जे महत्त्वपूर्ण धोरण होतं ते म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हे आपण इथं पाहतो. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण काय होते की जे आज आपण सेक्युलरिझम म्हणतो. आज
विदर्भीवाद राष्ट्र म्हणून ते त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबले होते. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन लिहित होते त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांच्या समोर होता. आज आपण लोकशाहीमध्ये वावरत आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज ही राजेशाहीतली राजे आहे. राजेशाही आपण मोडीत काढली आणि संस्थानं खालसा केली आणि आपण लोकशाहीमध्ये पदार्पण करून आपण लोकशाहीचं स्वागत करतो. पण त्या राजेशाहीचं आपण का स्वागत करतो? कारण ही राजेशाही राजा जरी असते तरी त्यांनी जे मंत्रिमंडळ निर्माण केले, जी व्यवस्था निर्माण केली होती ती लोकशाहीचीच होती. म्हणून आपण त्याही राजेशाहीचा आपण आदर्श घेत असतो, कारण ती राजेशाही होती ती लोकशाहीच एक प्रकारची होती असं आपण त्यांना म्हणू शकतो. धार्मिक धोरणाबद्दल हे असं म्हणत होते की धर्मपेक्षा महत्वाची काय आहे इथे तर सत्ता महत्वाची आहे. कारण सत्ता जर आपली प्रस्थापित झाली ना तर आपल्या धर्माचं आपण रक्षण तर करू शकतो. पण त्याच बरोबर आपण इतर धर्मियांना देखील योग्य ती वागणूक ही दिली गेली पाहिजे असं ते म्हणत होते. त्यामुळे आपण बघतो की त्यांच्या आरमारामध्ये त्यांच्या सैन्यामध्ये अनेक जाती धर्माचे सैनिक होते. अनेक जाती धर्माच्या सैनिकांना तोफखान्याचा प्रमुख जो होता तो देखील त्यांचा हा मुस्लिम होता. अनेक सरदार त्यांचे मुस्लिम होते. त्यांचा हेर खात्याचा प्रमुख तो देखील मुस्लिम होता. असे सर्व म्हणजे त्यांनी कुठल्या एका धर्माला किंवा एका जातीला त्यांनी प्रोत्साहन दिल्या. सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन ही स्वराज्याची मूर्त गौरी होती. सर्वांना समान न्याय देण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं होतं. बरे राज्य निर्माण करणं ही सोपी गोष्ट नव्हती त्या काळात. मोगलांचं सैन्य अफाट आणि आपले सैन्य त्या मानाने अतिशय कमी. मोगलांकडे असणाऱ्या दारुगोळा शस्त्रसाठा अफाट असताना देखील आपल्याकडे अतिशय थोड्या या साहित्याच्या बळावर हे स्वराज्य निर्माण करणं ही अतिशय कठीण गोष्ट होती. पण याही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं ते म्हणजे जलदुर्गांचं महत्त्व, ते ओळखलं होतं डोंगरी किल्ल्यांचं महत्त्व, ते ओळखलं होतं भुईकोट किल्ल्यांचं महत्त्व. या सगळ्या किल्ल्यांचं त्यांनी निर्मिती केली. जे आता त्या विद्यार्थ्यांनी सांगितली निर्मिती केली. कारण ज्याच्या हाती किल्ला असेल तो या महाराष्ट्रामध्ये या त्याची सत्ता असेल हे ब्रीदवाक्य त्या काळामध्ये. जसं मॉडर्न इरामध्ये आपण असं म्हणतो की ज्याच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे आत्ताच्या काळामध्ये त्याची सत्ता आहे, त्याचा भय, त्याच्यावर कोणी वाकडी नजर करू शकत नाही. न्यूक्लिअर वेपनला आपण महत्त्व देतो. त्या काळामध्ये गडाला तशा प्रकारचं महत्त्व होतं. तर त्यांनी गड किल्ले जिंकले, गड किल्ले राखले, गड किल्ले वाढवले. आणि एवढंच नव्हे तर या काळामध्ये त्यांनी गनिमी काव्याचा वापर केला. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं मैदानी देखील लढाई केली, पण गनिमी काव्याचा वापर करून हे स्वराज्य त्यांनी राखलेलं होतं. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी लष्करी व्यवस्थेचं धोरण अतिशय महत्त्वपूर्ण ते केलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये ब्राह्मण, प्रभू, मुसलमान, कोळी, भंडारी, रामोशी अशा सगळ्या जाती धर्मातील लोकांना तिथे त्यांनी आश्रय दिलेला होता. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण करत असताना निर्माण केल्यानंतर आणखी एक महत्त्वाचं धोरण त्यांनी अवलंबलं होतं ते म्हणजे वन संवर्धन आणि पर्यावरण धोरण. हे आज आपण त्याच्याकडे लक्ष देतो, त्याच्यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट आहे आणि त्याची चिंता आपण करतो. ती चिंतन त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. ते त्या काळामध्ये म्हणत होते की स्वराज्यामध्ये असलेली आंबे, फणस इत्यादी वृक्ष आरमारासाठी उपयोगी असली तरी कोणत्याही प्रकारची त्यांना इजा करू नये, ही झाडे तोडू नयेत. अशी झाडे प्रजेने आपल्या लेकरांसारखी वाढवलेली असतात. म्हणून त्या झाडांची कधीही कत्तल करू नये. जरी आरमार आपल्याला प्रमुख असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी जुरगाडी हा किल्ला बांधला. अतिशय पहिला किल्ला त्यांनी तिथे बांधला व्यापारासाठी आणि त्याचबरोबर सुरक्षा. तो निवडण्याचं कारणही त्यांचं असं होतं की ती क्रीक जी आहे ती अरबी समुद्राला मिळणारी होती, ती खाडी अरबी समुद्राला मिळणारी होती, व्यापारासाठी उपयुक्त, त्याचबरोबर संरक्षणासाठी उपयुक्त. आणि महत्त्वाचं म्हणजे याच काळामध्ये तिथे तो मुलं कल्याण हे असं होतं की त्यामध्ये मुरबाड आणि शहापूर इथं फार मोठ्या प्रमाणात डेन्स फॉरेस्ट होते, घनदाट जंगल होते. आणि आरमार उभं करण्यासाठी असणारे लाकूड रॉ मटेरियल्स व्हेरी इझिली अवेलेबल त्या काळामध्ये तिथं होतं. म्हणून त्यांनी ते तिथे केलेलं होतं.
परंतु असं असतानाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की घनदाट जंगल असेल म्हणून कुठली लाकडं तोडू नये, तर जी जीर्ण लाकडं आहेत ती तोडली गेली पाहिजे आणि ती या आरमारासाठी उपयोगात आणली गेली पाहिजे अशी सक्त ताकीद त्यांनी दिलेली होती. मुक्कामाच्या ठिकाणी वनातील गवताची काळी देखील वापरू नये असं ते म्हणत होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या भाजीच्या देखाला देखील धक्का लागू नये अशी काळजी छत्रपती शिवाजी महाराज घेत. छत्रपती आज आपण म्हणतो की वुमन एम्पॉवरमेंट, महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण आणि महिलांचा आदर केला पाहिजे हे कायदे आज आपण केलेले आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानाची वागणूक, मानाची वागणूक त्या काळामध्ये दिलेली होती की ज्या काळामध्ये मोगल सत्तेने छळ मांडलेला होता. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये स्त्रियांच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत छळ मांडलेला होता. ज्या काळात शिवाजी महाराजांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यावर अत्यंत कठोर शिक्षा ठोठवण्यात आली. रांजेगावच्या पाटलांची हकीकत तुम्हाला माहिती आहे. आणि या रांजेगावच्या पाटलांनी जो स्त्रीवर अत्याचार केला त्याचे हातपाय तोडले. होताच होती असते, आपलाच होता, परंतु आपला असला म्हणून त्याने अपराध केला म्हणून त्याला माफ करायचं नाही, त्याचे देखील हातपाय तोडले गेले पाहिजे असे छत्रपती शिवाजी महाराज. त्याचबरोबर कल्याणच्या सुभेदाराची सोय नजराणा म्हणून पेश केल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीचा सन्मान केला आणि तिला परत पाठवलं. अशा रीतीचा सन्मान त्यांनी केला. त्याचबरोबर कर्नाटकच्या मोहिमेवर असताना देखील तिकडे देखील एका स्त्रीचं साम्राज्य होतं. ती बळकावल्यानंतर तिला पेश केल्यानंतर ती कर्तबगाडीनं तिथे लढली आणि ती लढल्यानंतर तिचे शौर्य पाहून तिला स्वराज्य तिचं परत केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. असा स्त्रियांच्या संदर्भामध्ये त्यांनी आदर हा स्त्रियांच्या संदर्भामध्ये त्यांनी पाळायला आपल्याला दिसतो. शिवाजी महाराजांच्या या स्त्रीविषयक धोरणाचा, शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा सर्वात महत्त्वाचा आहे पैलू जर आपण बघितला की त्यांनी हेरगिरी हा महत्त्वाचा जो भाग आहे तो त्यांनी मांडलेला होता किंवा एस्टॅब्लिश केलेला होता. बघा आपल्या भारताचं धोरण जे आहे, जे आपण रॉ म्हणतो, आपली ती हेरगिरी सक्षम होती, त्यामुळेच आपण पाकिस्तानवर त्या काळामध्ये मात करू शकलेलो होतो. आणि आज देखील आपण जे करतो ना, रॉ आपली जी काम करते संस्था, तर ती त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा अगदी कमी सैन्यांमध्ये एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं, राखण सोपी गोष्ट म्हणून, पण त्या हेरगिरीच्या बळावर हे सर्व ते करू शकले. त्याचबरोबर योग्य व्यक्तीची त्यांनी निवड इथे केलेली होती. धर्म जात न पाळता सर्वांना समान संधी देऊन सैन्यामध्ये त्यांना घेतलेलं होतं, हे सर्वात महत्त्वाचं. त्याचबरोबर लढाईमध्ये ज्यावेळेस अफजल खानाचं संकट स्वराज्यावर आलेलं होतं, त्यावेळेस वेगळी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी दर्शवली होती की मी घाबरलोय. अफजल खानापर्यंत लिहिताना म्हणतात की मी घाबरलोय, म्हणजे भूमिका अशी निभावावं लागतं कधी कधी, असं सांगावं लागतं. आणि अफजल खानाला वाटलं की घाबरलाय, हा काय लढणार माझ्याबरोबर, म्हणजे शत्रूला बेसावत करण्याची भूमिका देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये घेतली. आता हा महाराष्ट्र आपल्याला डोंगर, दर्या, वाटा, झाडं, झुडपं ही सगळी आपल्याला माहिती. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भेट देत असताना, त्याला भेट असताना हे सर्व नियोजन त्यांनी केलेलं होतं. सुरक्षित आपल्याला स्वतःला करून ते तिथे पोहोचले. आणि अफजल खानाला वाटलं काय हा एवढासा, आपण त्याला एका भेटीमध्ये मागू शकतो. आणि या भेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज काय आहे अफजल खानाचा मोठा बाहेर काढला. आणि या काळामध्ये जीवा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांजवळ होणारा वाद आणि झेलावरच्या वर आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच आपण म्हणतो होता जीवा म्हणून वाचला शिवा. अशाच नंतर एक दुसरी घटना महत्त्वाची आपल्याला लक्षात येते, ते म्हणजे पन्हाळगडाला सिद्धी जोहरने जेव्हा वेढा दिला आणि या वेढ्यातून सुटणं अतिशय आवश्यक होतं, कारण वेढा फार काळ लांबलेला होता आणि फार काळ जरी शिवाजी महाराज असते तर ते मोगलांच्या हाती सापडले असते. तिथून निघण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका जी बजावली ती काशी याने बजावली. शिवाजी महाराजांचा दिसणारा तो मी शिवाजी महाराजांनी त्याच्या सामोरे गेला आणि स्वतःच्या प्राण द्यायचे. याच काळामध्ये दुसऱ्या म्हणजे बाजीप्रभू देशपांडे, पन्हाळगड ते विशाळगड हे 65 किलोमीटरचं अंतर. तिथून त्याला तिकडे जायचं होतं, पण फक्त 600 मावळे होते आणि या 600 मावळे आणि इकडे
10,000 होता सैनिक सिद्धीजवळचं. त्यांचा हा पन्हाळगडाचा वेढा फोडून विशाळगडाकडे जाणे फक्त 600 मावळे घेऊन बाजीप्रभू देशपांडे पाय वाटेने निघाले. ते घोड्याच्या सहाऱ्याने निघाले नाही, घोडे घेऊन नाही निघाले, कारण घोड्याच्या टापांचा आवाज होईल, शत्रूचा आवाज होईल म्हणून पाय वाटेने ते निघाले. आणि पाय वाटेने निघाल्यानंतर एका ठिकाणी असं आल्यानंतर पावनखिंड तिथे आल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की शत्रूंचा पाठलाग करतो आहे. शत्रूला हे कळले, शत्रू पाठलाग करतो आहे आणि महाराजांना तर विशाळगडावर पोहोचायचं आहे. मग त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडेने सांगितलं की फक्त हीच एक अशी जागा आहे की जिथं आपण या मोगलांना रोखू शकतो. म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती केली की आपण निवडक 300 सैन्यासह आपण पुढे जावं आणि मी ही खिंड लढवतो. यमाला देखील माझे प्राण घेण्याची मी परवानगी देणार नाही, माझा जीव जाईल, परंतु तुमच्या कुठल्याही म्हणजे तुमची वाट मी सुकर करून देईन आणि तुम्ही गडावर पोहोचल्यानंतर तुम्ही तिकडे तोफेचा आवाज करा आणि ही खिंड जिला आपण पावनखिंड खिंड लढवली बाजीप्रभू देशपांडे. आणि ही खिंड लढवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जेव्हा मार्गक्रमण करतो तेव्हाही तिकडे त्यांना कळालं की तिकडे देखील गडात पडलेलं. तेव्हा किती थकलेलं सैन्य होतं, पाय वाटतं म्हणजे पायपीट करत हे सैन्य तिकडे गेलेलं होतं. 65 किलोमीटरच्या अंतरावर ते 30-35 किलोमीटरचा पावनखिंड परत पुढे अजून 30 किलोमीटर त्यांना पायी गेले. पायी गेल्यानंतर त्या विशाळगडाचे जे पुन्हा जे वेढा होता तो वेढा त्यांनी तोडला आणि महाराजांना सुखरूप तिथे ते विशाळगडावर पोहोचले. अशा रीतीने बाजीप्रभू देशपांडेने देखील या युद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे मावळे लाभले, असे मावळे लाभले, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ते आपलं स्वराज्य हे निर्माण करू शकले. आता एवढं सगळं आता पहिल्यानंतर आता आपल्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य निर्माण केलं, पण त्यांचा जो प्रमुख शत्रू तो म्हणजे औरंगजेब. या औरंगजेबाला तो हैराण झाला होता. औरंगजेब हे मराठी कसे आहे तर त्याने एका पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि मराठ्यांच्या बद्दल. आणि ते पत्र मी तुम्हाला इथे एका प्रकारे वाचून दाखवतो. त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा आता प्रसंग केलेला असा आहे की एक नाट्यरूपात प्रसंग झालेला आहे. रायगडाला जेव्हा जाग येते त्याच्यामध्ये तर त्यामध्ये औरंगजेबाचा दरबार आहे आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाची त्याची जी मुलं आहेत ती त्याची बाबा करतात, सगळे दरबारी त्याची बाबा करतात. तेव्हा हा उत्तर औरंगजेब हा तिथे काय उत्तर देतो, ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून से कभी शिकस्त नहीं देगी, मगर आज कंधार से तंजावर तक सारे हिंदुस्तान पर मुगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाले माबूदौलत आज हम ये क्या देख रहे हैं। हमारी आंखों के सामने सिवा हमारी सल्तनत की तामीर कर चुका है, हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने। ये हमारे मामू जान आमिर उमरा शाहिद सुल्तान साहब, सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे, ये सिवाक ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि शाम बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही इनको खोनी पड़ी। ये है जसवंत सिंह, जोधपुर के महाराजा, मराठों के मार के जख्म इन्होंने अपने सीने पर नहीं अपनी पीठ पर खाए। ये है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर। जब शिवाजी सूरत आए तो ये बहादुर दम दबाकर भाग निकले। और यह है सिद्दी फौलाद खान, जिनकी हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा की शिकस्त गिरफ्त से फरार हो गए। सारे मंसूबे को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने। लश्कर के साथ मैदान छोड़ के भागने वाले ये करतब खान, ये रसूल बेरोजगारी, ये मिराज हफीज तरबियत खान, ये खां बहादुर खां, कुकलदास, ये कैसा सिंह, ये रणस्ता खान, ये सैयद मुनव्वर खान, तमाम सारे बुंदेल, राजपूत, तुर्क, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, हफ्सी, मुगल फौज मनसबदार जिन्हें सिवा ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों? आखिर क्यों सिवा को यह फतेह हासिल होती है? हमारी तरह तोहफे, घोड़े, गोला बारूद, खजाने उस सिवा के पास नहीं।
फिर भी फंसे हाथ दिल होती है उसे। क्यों? या क्यों का मतलब तुम नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी समझ नहीं पाओगे। औरत, शराब, नाच, गाने, मौज, मस्ती, इश्क और मोहब्बत की गिरफ्त में तुम जैसे बहादुर, तुम कभी सिवा को समझ नहीं पाओगे। ये सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, लेकिन उससे भी ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीन के लोग तैयार किए हैं सिवा ने। हमने सिवा के लोगों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जावार मराठों ने उस पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन सिवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वे रुकते नहीं, वे झुकते नहीं, वो डरते नहीं, और तो और वो कभी गिरते भी नहीं। लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन की मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो। इसीलिए उसकी इज्जत और शौहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं है शहजादे, कोई शक नहीं कि हम खुश नसीब है। हम खुश नसीब है क्योंकि हमें दुश्मन जो भी मिला वो शिवा जैसा मिला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण पत्र त्याने लिहून दिलेलं होतं, हे नाट्यरूपात सादर केलेलं रायगडावरच्या जागी। लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही। लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही। जोवर रणमैदानात उभा मी जिंकणे या निमित्ताने शक्य नाही, असं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं।